आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्रिया गिरिजा, हा निरोप तुझ्यातल्या स्ट्रॉंग गिरिजाला. मला माहिती आहे संकट खूप मोठी आहेत, पण मी तुझ्यासोबत आहे. मला माहिती आहे तुला घरातल्यांची चिंता लागून राहिली आहे, पण तू काळजी नको करू. मी त्यांना तुझ्या इतकं सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. तू फक्त माझ्या गिरिजाची काळजी घे. तशी ती स्ट्रॉंग गर्ल आहे, पण बिचारी एकटी आहे ग. घेशील ना तिची काळजी? गिरिजा, मला माहिती आहे तू जेवणार नाहीस, म्हणून ही चिठ्ठी पाठवली. जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हा तू मला तुझ्या हाताने भरवलंस, पण आता मी तुला भरवायला येऊ शकत नाही ग. तू भरवशील ना माझ्या गिरिजाला? आता तू रडू नको. तू गुड गर्ल आहेस की नाही? मग डोळे पुस आणि पटकन जेवून घे. मी कायम तुझ्या सोबत आहे गिरिजा, आणि लवकरच तू माझ्या सोबत असशील. तुझाच विक्रांत, तुझाच विक्रांत. वास्त छान येतोय ग. माझ्या घरून डबा आलाय. मग आम्ही कुठं म्हणालो की हॉटेल मधून आलाय? प्लीज माझा डबा परत द्या. अगं थांब ग, घरून काय स्पेशल आले जरा आम्हाला पण टेस्ट करू दे की. हे बघा, प्लीज माझा डबा मला परत द्या, मला जेवायचं. अगं थांब ग, आम्हाला पण टेस्ट करू दे की. अहो
अरे रे 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 किती आळणी बनवले. घरचे मीठ टाकायला विसरले का मुद्दाम तुझ्यासाठी असं बनवले? मुद्दामच दिलाय. अरारारारा. अगे या पोरीचे घरचे पण हाल करतात ग. अगं ही पोरगीच तशी असल, घरचे तरी काय करणार. हे बघा, मला मीठ चालत नाही म्हणून हे अळणी जेवण पाठवलंय. हे असलं आळणी जेवण कोण खाणार. देऊन टाकीचा डबा. अगं थांब. आळणी असलं म्हणून काय झालं? आपल्याला मिळेल की इथे मीठ. वा मस्त आयडिया आहे ग. चल चल चल. अहो अहो थांबा प्लीज, माझा डबा परत द्या मला. ए विसर आता डब्बा. अहो पण मग मी काय खाऊ? आम्हाला काय करायचं? राहू उपाशी. राहू उपाशी. चाल का? चल, चल. अहो पण काय घडलं तिकडे? तुम्ही जाम हुशार आहात हो. माझं कौतुक करायला तुम्हाला इकडे बोलवलंय? नाही नाही ना, मग जेवढं विचारतो तेवढंच बोलायचं. काय घडलं? तिकडे तुम्ही जे म्हणालात तेच घडलं. तो मुलगा आम्हाला काही कॉम्प्रोमाइज होऊ शकेल का असं विचारत होता. मग तुम्ही काय म्हणालात? आम्ही काय, तुम्ही जे काही म्हणालात तेच आम्ही म्हणालो. मी सरळ म्हणालो आम्हाला तुझं काहीही नको. तो तर खूप गळ घालत होता, पण आम्ही तमाशा करून बाहेर पडलो. म्हणजे त्याचा हाही प्लॅन फसला म्हणायचा. वा वा, खूप हुशार आहात तुम्ही. खूप छान काम करता तुम्ही. काय काय हो साहेब, तुम्हाला कसं कळलं तो आमच्याशी काय बोलणार आहे ते? हो, खाली बसून उडत्या पक्षाची पिसं मोजतो मी. सगळं कोळून प्यायलोय. मग आजचे आमचे पैसे देऊन आमच्या पण मनासारखं करा. त्याच्यासाठीच तर तुम्हाला इकडे बोलवलंय ना. हे घ्या. आणि हो, आता यापुढे मी सांगतो तसंच करायचं. हो साहेब, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाहीच. हो ना. मग हे प्रकरण शांत होईपर्यंत एकदम गप्प बसायचं. आणि हा, जास्त कुठे बाहेर फिरू नका, कळलं? हो हो, तुम्ही जसं म्हणाल तसंच आम्ही करू. मग निघा ना आता. चल ग, चल चल चल. हळूहळू मोज. चल. विक्रांत, अरे तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघलंय मी. उगाच नाही तुझ्या 10 पावला पुढे असं. तू काय पण कर रे. आता तू काय गिरजाक सोडवकच शकनस नाही. शेरला का ना. आई, मी आलो. हॅलो. हा, आई प्लीज थोडं खाऊन घ्या. नकोय मला. असं करून कसं चालेल? तुला एकदा सांगितलं ना नको म्हणून. अशाने तुमची तब्येत बिघडेल. बिघडू दे, मला नकोय जेवण. आई, का हट्ट करताय तुम्ही? हे बघ, जोपर्यंत बाई येत नाही ना तोपर्यंत मी अन्नाचं कण खाणार नाही. असं नका ना करू. प्लीज थोडं खाऊन घ्या. एकदा सांगितलं ना तुला नको. गौरव, बाई कशी आहे रे? डबा खाल्ला तिने? अरे बोल ना, काय झालं? काय बोलली भाय?
भाऊ बोला ना, काय झालं? गप्प का? बोल काहीतरी. तिकडे नीट आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना? काय बोलू आई, काही ठीक नाहीये. अरे बोल ना गौरव, तिकडे सगळं ठीक आहे ना? म्हणजे अगं आता ताईची काळजी वाटते ग, काय बोलतोयस तू? कळत नाही मला. कारण ताई खूप खचत चालली. काहीतरी काय बोलतो तू? माझी बाय खंबीर आहे. हो आई, पण ती आता अडकत चालली. तिला जर लवकर घरी नाही आणलं ना तर तिची तब्येत खूप बिघडेल. तिला लवकरात लवकर तिथून बाहेर काढलं पाहिजे, घरी आणलं पाहिजे, नाहीतर तिची तब्येत खूप बिघडू शकते. गौरव, बघ आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो, यश मिळत नाही आपल्याला. म्हणजे ते मामा मामी तोंडावर नकार दिला त्यांनी, मदत करायला नाही म्हणाले. मग आता न अर्ज भरण्यासाठी सांगितले वकिलांना, बघू काय होतं. बहिणी, प्लीज तुम्ही आईची काळजी घ्या. आई, तुम्ही जेवला नाही का? नको मला. हे असंच सुरू आहे. मी खूप समजावलं त्यांना, ते ऐकतच नाहीयेत. असं करून कसं चालेल आई? 2 घास खाऊन घ्या. नाही, माझी बाय परत येईपर्यंत मी काही खाणार नाही. आई, तुम्ही उपाशी राहिला तर गिरिजा सुटेल का? मला फक्त माझी बाय घरी यायला पाहिजे. येणार, नक्की येणार. 2 घास खाऊन घ्या. आधी माझ्या बायला घरी येऊ दे. जर गिरिजाला कळलं ना तुम्ही जेवत नाही आहात, तर ती पण तिकडे नाही जेवणार. तुझी तब्येत बिघडेल, माहितीये ना गौरव काय म्हणाला. आई, गिरिजाला सोडवण्यासाठी खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे आपल्याला, आणि त्यासाठी अंगात बळ हवं की नको? मला आता तुमची काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर गिरिजा आली तर आमच्यावर ओरडेल, म्हणेल माझ्या आईची काळजी पण घेता नाही आली. साहेब, तुम्हाला पाहिजे तसं काम झालं का? ओके. पैसे? हा, अरे तयारच ठेवले. हे तुमचे उरलेले पैसे. आपल्याला काम दिलं ना साहेब, हे आपण ओके मध्येच करतो. 5,000 अजून. कसले? कसले म्हणजे कानाखाली मारायचं ठरलं नव्हतं. अरे वेड्या, लागलं का तुला पैसे? हो, देतोय देतोय, आपलं ठरलं नव्हतं. हे घ्या. आठवण झाली ना साहेब, किती नंबर फिरवा, आपण हजर. या, थँक्यू. चला.
मिस गिरिजा मयेकर तुम्हाला माहिती नाहीये हो. या जयंतला जिंकायचं असेल ना तेव्हा तो काहीही करतो, अगदी काहीही. मग त्याला स्वतःला बदलावं लागलं ना तरी चालेल, पण शेवटी जिंकतो हा डॉक्टर जयंत प्रधानच. माझ्यामुळे त्यांच्या घरचा भविष्याचा आधार गेलाय. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. गौरव तर नाही सोडणार मला. तुला रडू नकोस असं नाही म्हणणार मी. आत्ताची तुझी अवस्था समजू शकतो. धर पाणी पी. गौरव, धर पाणी पी. ठीक आहे. ओके. मला माहिती आहे तुला खूप टेन्शन आलं असेल. यावेळेला गिरिजा खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे, पण काळजी नको करू. मी आहे तुमच्या सोबत. विक्रांत आई घरी यायला हवी रे. खूप टेन्शन येत आहे. बरोबर, या आधी पण तुम्ही अशा परिस्थितीतून गेलाय. मग आता काय झालंय? तेव्हा ताई असायची रे सोबत, काहीच वाटायचं नाही. पण आता ताई नाही आहे सोबत, पण मी आहे ना तुमच्या सोबत. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो गौरव. तुझाच आधार आहे का आम्हाला? तू नसतास तर काय झालं असतं काय माहिती. तू बघितलंस ना, तुझ्यामुळे आज आई जेवली. आमचं कोणाचंच ऐकत नव्हती. थँक्यू यार. अरे क्यों काय गौरव, त्या माझ्या आई नाही आहेत का? हे बघ, आमचं लग्न म्हणजे फक्त आम्हा दोघांचा संसार नाहीये, हे आपलं कुटुंब आहे. तसं आईच्या डोळ्यात अश्रू तू बघू नाही शकत ना, तसं मी पण नाही बघू शकत. त्या माझ्या कोणीच नाही आहेत का? तिला बिचारीला तरी काय बोलावं. खूप त्रास होतो रे तिला. त्रास तर होणारच. गिरिजाला अशा परिस्थितीमध्ये बघून जर मला एवढा त्रास होत असेल, ती तर तिची आई आहे. तिचा जीव तुटणं स्वाभाविक आहे रे. पण आईला सावरणं हे माझं कर्तव्य आहे. खूप करतोस रे आमच्यासाठी. ते काहीच नाही गौरव. गिरिजाच्या जागी जर मी अडकलो असतो ना, तर यापेक्षा जास्त केलं असतं तिने. नक्कीच. पण आता
आम्हाला तुझाच आधार आहे. आणि एक सांगू, कितीही काय झालं तरी ताईची साथ नको सोड प्लीज. शेवटच्या श्वासापर्यंत मी तिची साथ देणार आहे. काळजी नको करू. आणि प्लीज असं नको रडू आता. तूच रडलास तर बाकीच्यांचं काय होईल गौरव. आणि खरंच टेन्शन नको घेऊ. सगळं ठीक होईल. गिरिजा परत घरी येईल. वाईट काळ जास्त वेळ नाही टिकत गौरव. माहिती आहे तुला. ही वेळ पण निघून जाईल बघ. काळजी नको करू. आपण असेच लढत राहू. काय हो, मी निघतो आता. घरी जातो जरा. सावकाश. काळजी घे आणि सगळ्यांना सांभाळ. चल.